म्हणून या महापौराला बरखास्त करावंच लागेल, निर्णय बदलावाच लागेल। आज फक्त शपथ घेतली असेल किंवा त्यांची नियुक्ती झाली असेल, परंतु हा लढा आज त्यांनी बघावं की लोकांच्या भावना किती तीव्र आहेत। मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा, जीव गेला तरी चालेल पण या मीरा भाईंदरचा महापौर मराठीच होईल आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी बदलीच केला पाहिजे। छत्रपती शिवाजी नाही, भाग म्हणजे उपमहापौर गेलेलाच आहे, आता महापौर होणारच आहे। हो, त्यांना करायलाच लागेल। लक्षात घ्या, मीराबाईंमध्ये अशी अंधाडी आम्हाला महापौर नकोच आहे। ज्या व्यक्तीला स्वतंत्र देश झाला कधी माहिती नाही, ज्या गोष्टी मराठी माणसं दोन शब्द बोलू शकत नाही, इंडिव्हिज्युअल डिसिजन घेऊ शकत, रबरश्याम त्या ठिकाणी नमलंय। लक्षात घ्या, सयाजीराव बोलतात तशी परिस्थिती करून टाकली आहे। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना लाज वाटेल की खरोखर या ठिकाणी आपण जग मारली आणि आपण यांना अथॉरिटी दिली नरेंद्र मेहताला। नरेंद्र मेहतानी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रालाही लाजिरवाणीची गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे नरेंद्र मेहताने हे समजू नये की या ठिकाणी फार मोठं त्यांनी पराक्रम केलाय। लक्षात घ्या, त्याला पावला पावलाला संघर्ष करायला लागेल आणि जे अडी अडचणी असतील ना ते डिंपल मेहताना फेस करायला द्या। फक्त रबरश्याम फक्त वापरून येऊ नका अशी आमची विनंती आहे। कर्नाटकमध्ये मराठी महापौर झाले होते मोरे, आणि त्यावेळेस कानडी संघटनांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं होतं, परंतु मराठी महापौराला तिथे टिकू दिलं नव्हतं। आज या मीरा भाईंदर मध्ये पण अशीच परिस्थिती होईल, या आमदाराला घराच्या बाहेर फिरणं मुश्किल होईल, एवढं मात्र लक्षात। आम्ही बघू ना आता कोणाच्या तोंडाला काळं फसायचं। तर आज सगळ्या पोलिसांनी आम्हाला इथे घेरून ठेवलंय। हे आंदोलन एवढं सोपं नाहीये। माननीय देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा पुन्हा विनंती करतो की या नरेंद्र मेहताला आवरावं, हा महापौर पदाची जी नियुक्ती केली ही बरखास्त करावी आणि मराठीच्या आमच्या 7 भगिनी नगरसेविकात अनुभवी त्यापैकी एक विराजमान करावे। आम्ही त्यांचं फटाके फोडून स्वागत करू, एवढं मात्र तुम्हाला सांगतो। मला सांगा, महापौर हा निवडणुकीच्या आधीपासून मराठी महापौर हा होता। 10 मिनिटं दिले छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा